कम्प्युटर्स इन अनास्थेशिया. तर हॉस्पिटल इन्फॉर्मेशन सिस्टीम असते, पेशंटचं ॲडमिशन टू डिस्चार्ज सर्व डॉक्युमेंटेशन असतं, ट्रान्सफर, बिलिंग, लॅब, रेडिओ एक्सेट्रा. नंतर हेल्थ रेकॉर्ड असतो, तर सर्व ट्रीटमेंट असतील, डायग्नोसिस असेल, प्रोग्रेस असेल, मॅनेजमेंट असेल, ते कार्ड असतील. नंतर एंट्री ऑटोमेट करायला असू शकेल, काही लिहिलं, बाकीचं तो सर्व स्वतः लिहितो आहे. ड्रग्स, पॅथॉलॉजी, रेडिओलॉजिकल टेस्ट किंवा प्रिस्क्रिप्शन्स. नंतर डिसिजन सपोर्ट सिस्टीम, म्हणजे पेशंटची इन्फो सप्लाय केल्यावर तो डिसिजन घ्यायला मदत करतो आहे, तर ॲक्टिवली, सेमी ॲक्टिवली किंवा पॅसिवली स्वतःहून सांगतो आहे किंवा विचारल्यावर सांगतो आहे. नंतर टेलिमेडिसिन, टेलिइमर्शन, टेलिप्रेझन्स, टेलिसर्जरी, दुरूनच तुम्हाला सगळं काही करता येईल. तर दिस आर द ॲप्लिकेशन्स. नंतर क्लाउड ॲप्लिकेशन्स असतील, टार्गेट कंट्रोल इन्फ्युजन असेल, हे पण टार्गेट कंट्रोल इन्फ्युजन पण कॉम्प्युटर्सच झालं, म्हणजे एनिथिंग कम्प्युटेड बाय सॉफ्टवेअर और हार्डवेअर.